पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकतसे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते. पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत. हा किल्ला सन 1489च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके 1550 मध्ये तो आदिलशाहीत आला. इसवी सन 1649 मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन 1655 मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शुद्ध 12 शके 1579 म्हणजेच 14 मे 1657 गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरवर झाला. मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. त्यानंतर झालेल्या युद्धात मुरारबाजी पडला. त्यामुळे राजांना तह करावा लागला. 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. यात 23 किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी: पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माहुली, मनरंजन, कोहोज, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भंडारगड, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नंगगड, अंकोला, खेरदुर्ग म्हणजे सागरगड, मानगड. 8 मार्च 1670 मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव आझमगड ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके 1695 मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके 1697 मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे: बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर. दिल्ली दरवाजा हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाजाच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. खंदकडा, पद्मावती तळे, शेंद्र्या बुरुज, केदारेश्वर मंदिर, पुरंदर माची, राजाळे तलाव. पाण्याची टाकी, वाड्यांचे आणि अंबारखान्याचे अवशेष आहेत. पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा आहे. बिनीच्या दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडे समोर मुरारबाजी यांचा पुतळा दिसतो. हा पुतळा इसवी सन 1970 मध्ये उभारण्यात आला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज ह्याचे पुतळे आहेत. पुरंदर किल्ला विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला असून त्याच्या 2 वेगळ्या पातळ्या आहेत: वरचा किल्ला आणि खालचा किल्ला. वरच्या किल्ल्याला बालेकिल्ला तर खालच्या किल्ल्याला माची म्हणतात. पुण्यापासून हा किल्ला 40 किमीच्या अंतरावर आहे. पुरंदर किल्ल्यावर पुण्यातून जायचे असल्यास सासवड गावी यावे लागते. तेथून नारायणपूर या गावी जावे लागते. नारायणपूर हे गाव गडाच्या पायथ्याशी आहे.